एकीकडे आपण डिजिटल इंडिया, डिजिटल सगळी कामं करत असताना 75% तरुणांना फाईल अटॅच करून साधा ईमेलही पाठवता येत नाहीये। नमस्कार, मी साक्षी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही मराठी। भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे 83% हे तरुण बेरोजगार आहेत आणि त्यांच्यातही सुशिक्षित बेरोजगार म्हणजेच माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढली आहे। एक माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांच्या बेरोजगारीचं प्रमाण 2000 साली 54.2% होतं। ते वाढून 2022 मध्ये 65.7% झालं। यात असंही म्हटलंय की तरुणांना मिळणाऱ्या नोकऱ्यांच्या तुलनेत प्रौढांना मिळणाऱ्या नोकऱ्यांचा दर्जा जास्त चांगला आहे। 2 काम करणाऱ्यांमध्ये महिलांचा सर्वात कमी सहभाग असणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे। महिलांचा सहभाग हा स्वयंरोजगार आणि घरकामात जादा आहे। 3 या अहवालात असं दिसून येतंय की यात जेंडर गॅप आहे, म्हणजेच काम करणाऱ्या महिला आणि पुरुषांमध्ये प्रचंड दरी आहे। त्यामुळे घरामध्ये काम करणाऱ्या महिलांचं एम्प्लॉयमेंट या प्रमाणात त्यांची टक्केवारी काउंट होत नाही। 4 एकूण रोजगारांपैकी शेतीमधल्या रोजगाराचं प्रमाणही कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। 2000 ते 2019 सालचं प्रमाण तब्बल 60% पासून तर 42% पर्यंत आलंय। पण यातच लॉकडाऊनच्या काळात यातला मोठा वर्ग रोजगार गेल्याने व गावी परतल्याने पुन्हा शेतीकडे वळला आणि कृषी क्षेत्रातल्या रोजगारात वाढ झाली। 5 विविध धोरणात्मक निर्णय किंवा योजना असून SC आणि ST म्हणजेच अनुसूचित जाती आणि जमातीमधल्या रोजगारक्षम व्यक्तींना संधीपर्यंत पोहोचणं अजूनही कठीण जात असल्याचं अहवाल सांगतो। आर्थिक गरज असल्याने हा वर्ग मोठ्या प्रमाणात रोजगारात सहभागी आहे, पण गरजा भागाव्यात म्हणून हाताला मिळेल ते काम आणि कमी पैसे मिळणाऱ्या हंगामी कामात काम करणारा हा वर्ग आहे। 6 यासोबतच कॉन्ट्रॅक्टर बेसवर काम करणारा तसेच ठेकेदारी यामध्येही वाढ झाली आहे असं अहवालामध्ये नमूद आहे। आज कमवायचं आणि आजचं भागवायचं असं काहीसं या वर्गाची स्थिती आहे। 7 यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एकीकडे आपण डिजिटल इंडिया, डिजिटल सगळी कामं करत असताना 75% तरुणांना फाईल अटॅच करून साधा ईमेलही पाठवता येत नाहीये। 8 बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये गेली अनेक वर्ष रोजगाराचं प्रमाण हे सातत्यानं कमी राहिलंय। हा तिथल्या स्थानिक धोरणांचा परिणाम असल्याचं या अहवालात नमूद केलं गेलंय। कोविड-19च्या जागतिक साथीमुळे यूथ लेबर मार्केट समोरच्या अडचणी वाढल्या आहेत आणि लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीचा देखील आकडा वाढला आहे। या आहेत या अहवालातल्या 9 मुद्द्याच्या गोष्टी। म्हणजेच या अहवालात आपल्याला एकूण काय सांगितलंय तर जरी सर्व गटांमध्ये शैक्षणिक प्राप्ती सुधारली असली तरी सामाजिक पदानुक्रम कायम आहेत, ज्यामुळे रोजगारातील विषमता ही वाढली आहे। हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच लोकशाही मराठीच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।